UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांचा रस बारामतीतच, त्यांचा DNA सुद्धा बारामतीचाच आहे। बारामतीमध्ये रस नसल्याच्या अजित पवारांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया। मी अजित पवार गट सोडला नाही, मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं, अजित पवार गटामध्ये नाराज असलेले अनिल राक्षेंचं सूचक विधान। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले, पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं बैठकीमधून स्पष्ट। शिवसेनेची ही 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल, मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसात यादी जाहीर करतील असा अंदाज गुलाबराव पाटील यांची माहिती। संभाव्य यादीमध्ये कोणतंही तथ्य वाटत नाही, जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून महायुतीचे 3ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू, शिंदे, फडणवीस, अजित पवारही खासगीत महाविकास आघाडीबाबत हाच आकडा देतील, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागांसंदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। विदर्भातील मुद्द्यांवरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे, वळसेंची विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ। अनिल देशमुख, सुनील केदार यांच्या दबावामुळे मुंडे, वळसे पाटलांकडून वेळकाढूपणा, आशिष देशमुखांचा गंभीर आरोप। मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाहीत, महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये, अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा आशिष देशमुख यांना उत्तर। राज्यात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनच साहेब, राष्ट्रवादीमध्ये आपणच साहेब असल्याच्या अजित पवारांच्या विधानावर अमोल कोल्हेंचं उत्तर, पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणजे साहेब होणं नाही, कोल्हेंचा टोला। राज्याच्या विकासामध्ये शरद पवारांचं मोठं योगदान, तटकरेंकडून शरद पवारांचं कौतुक, पवार 3ही पिढ्यांसोबत संबंध असलेले नेते असल्याचाही उल्लेख। शंभूराज देसाई दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, बाप्पाचरणी साकडं, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। शंभूराज देसाई यांची इच्छा पूर्ण होणार नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातली इच्छा, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। नाना पटोलेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री, भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं तर केंद्रातीलही सरकार पडणार, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू भाजपला सोडून जाणार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सगळ्यात भित्रा प्राणी, मनोज जरांगेंची फडणवीसांवर बोचरी टीका। लाडकी बहीण नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, महिला स्पष्ट सांगतात, शंभूराज देसाई यांनी सुनावलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच नाव आहे, वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही, शंभूराज देसाईंच्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू, 8 महिन्यांआधीच ठाकरे गटाकडून पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज, स्थानिक विभाग प्रमुखांकडून 3 वेळा स्मरणपत्र दाखल। जामिनानंतर अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर, कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात 10 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर, आप कार्यकर्त्यांचा जल्लोष। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, कांद्यावरील $550 निर्यात मूल्य रद्द, वाणिज्य मंत्रालयातील विदेश आणि व्यापार विभागाचा अध्यादेश। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।